मराठा विद्याप्रसारकच्या कर्मवीर दुलाजी नाना पाटील कृषी महाविद्यालयाच्या 7 विद्यार्थिनींनी कृषी कन्या म्हणून कोकणगावच्या शेती व्यवसायावर कार्यानुभव कार्यक्रम आखला होता। या अंतर्गत कृषी दिनाचं औचित्य साधून मारुती मंदिरात आदर्श शेतकरी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। अस्मिता दुधारे, पल्लवी चिंचवडे, दीपिका चव्हाण, अपेक्षा डोंगरे, रुपाली भामरे, स्नेहल दिवे, सारिका आयर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मोविप्रेचे संचालक नानासाहेब महाले, दिलीप मोरे, दत्ता पाटील, सुरेश घोडके, एस.जी. गायकवाड, सरपंच चैताली मोरे, रवींद्र मोरे, सौचे मॅडम, आय.बी. चव्हाण, डी.आर. पाटील, दादासाहेब कापडणीस उपस्थित होते। पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर पल्लवी चिंचवडे हिनं प्रास्ताविक केलं। कार्यानुभव कार्यक्रमासाठी पाठवलेल्या ग्रुपची एक लीडर या नात्याने मी पल्लवी चिंचवडे इथे कार्यक्रमाची प्रास्तावना सांगण्यासाठी उभी आहे। खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 जुलै हा कार्यक्रम कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। 1 जुलै या दिवशी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेलेले वसंतराव कुलसिंग नाईक यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस आपण साजरा केला जातो। संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे एक आपल्या पूर्ण देशातील सगळ्यात जास्त उत्पादक प्रत्येक गोष्टीसाठी महाराष्ट्र राज्यावरती आदर्श रेट अवलंबून आहे। तर 1963 ते 1975 या काळामध्ये जो दुष्काळ पडला होता त्या दुष्काळामध्ये या जे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी आपल्याला पूर्ण अन्नधान्याचा पुरवठा केला। त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक म्हणतात आणि म्हणूनच त्या दिवसाची एक त्यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जावा असं एक आपल्या शासनाने जाहीर केलं। म्हणून आपण त्यांचा जन्मदिवस हा कृषी दिन म्हणून साजरा करत आहोत। अस्मिता दुधारेनं पाहुण्यांचा परिचय करून दिला। आपले पुढचे प्रमुख पाहुणे म्हणून आपण रवींद्र मोरे सर यांना बोलावलं आहे। हे विद्यापीठीय कुस्ती स्पर्धेचे चॅम्पियन होते। राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ स्पर्धा दिल्लीला झाल्या होत्या। त्या स्पर्धांमध्ये त्यांनी पंच म्हणून तिथे काम पाहिले होते। हे आदर्श मुख्याध्यापक म्हणून ओळखले जातात। नंतर आपले पुढचे प्रमुख पाहुणे म्हणजे दत्ता पाटील सर। हे माजी नगरसेवक आहेत। नाशिकचे मुलकी आणि पोलीस पाटील म्हणून ओळखले जातात। कालिका देवी हे नाशिक मधलं एक महत्त्वाचं देवस्थान मानलं जातं, त्याचे संचालक आहेत। मान्यवरांच्या हस्ते गावातीलच 7 आदर्श शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। दिलीप मोरे यांनी कृषी दिनाचं महत्त्व विशद करताना 1972च्या दुष्काळाच्या स्मृतींना उजाळा दिला। योजना राबवल्या गेल्या त्या आम्ही डोळ्याने पाहिल्या। 72 सालचा दुष्काळ आम्हाला चांगला आठवतो। आम्ही कॉलेजला होतो तेव्हा आणि त्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये इतके धरणं, इतके कालवे, इतके डॅम, इतके पाझर तलाव ह्या वसंतराव नाईकांनी बांधले तेव्हा शेतकरी जगला। कारण दुष्काळाचा भयानक होता। तुम्हाला सांगतो की अन्नधान्याचा तुटवडा होता, पाणी मिळत नव्हतं। हा मागच्या वर्षीचा जो दुष्काळ आहे ना हा त्याच्यापुढे काहीच नव्हता। अमेरिकेतून इंदिरा गांधीने लाल गहू आणले, लाल ज्वारी आणली, ती लाल मका आणली, की जी मका ज्वारी ती तिथे जनावरांना घालायचे। इंदिरा गांधीने त्यावेळेला अमेरिकेला विनंती केली की यावेळेला तुमच्या जनावरांना अन्नधान्य फक्त निम्मच घाला, ते निम्म अन्नधान्य आमच्याकडे द्या। तेव्हा आपला भारत देश वाचला आणि मग वसंतराव नाईकांनी तेव्हा ठरवलं की या महाराष्ट्रामध्ये जर आपण धरणं बांधले नाही, कालवे काढले नाही तर शेती फुलणार नाही आणि माझा शेतकरी जगणार नाही। आणि म्हणून हे पालखेड कॅनॉल, करंजवन धरण हे सर्व नाशकातले हे जे काही आता जे धरण आहेत हा सर्व त्यावेळेस आहे। आपलं पालखेड धरण, करंजवन धरण, वाघाड धरण हे सर्व धरण त्या काळातले आहेत आणि त्या काळामध्ये हे सगळे कॅनॉल आले आणि मग या महाराष्ट्रामध्ये थोडासा शेतकरी थोडासा सुजलाम सुफलाम झाला। मुलांपैकी नानासाहेब महाले यांनीही सामाजिक विषमता वाढीस लागलेली असताना शेतकऱ्यांची विवेचना मांडली। मोरे सर पण म्हणाले की आम्हाला कर्जमाफी नकोय, परंतु आम्ही पिकवलेला जे काही माल आहे त्या मालाला त्या ठिकाणी योग्य जर दाम मिळाले, योग्य किंमत मिळाली तर आम्ही सुद्धा शेतकरी कोणाच्या पुढे हात पसरणार नाही। एकच उदाहरण देतो की
या परिसरामध्ये ह्या कादवा आणि गोदेच्या पट्ट्यामध्ये या ठिकाणी द्राक्षाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, टोमॅटोचं घेतलं जातं, कांद्याचं घेतलं जातं. द्राक्ष या वर्षी जे विकले गेले, मी सुद्धा एक शेतकरी आहे, मला आठवतंय 70 साली सुद्धा 15 आणि 18, 20 रुपये द्राक्ष मी विकलेले आहे आणि आता सुद्धा ते भाव होते. म्हणजे एवढ्या दिवसामध्ये इतर जे काही शेतीला पूरक गोष्टी लागतात, खतं असतील, औषधं असतील, मजुरी असतील, यांचे भाव किती वाढले. म्हणून कुठंतरी हे काही विषमता जी निर्माण होत चाललेली आहे, दरी जी निर्माण होत चाललेली आहे, ही दरी कुठंतरी कमी झाली पाहिजे. आणि शरद जोशी साहेबांनी जे सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या हितार्थ सामूहिक प्रतिज्ञा झाल्यानंतर वृक्षारोपणानं कार्यक्रमाची सांगता झाली. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, कोकणगाव.